नमस्कार। गायकवाड आणि 2 आरोपींना आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। व्हीसीद्वारे कोर्टात हजर करण्यास मंजुरी देण्यात आली। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सध्या कळवा पोलीस ठाण्यामध्ये गणपत गायकवाड आणि 2 आरोपींना ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांना आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, सुरक्षेच्या कारणासाठी आता गणपत गायकवाड किंवा अन्य 2 आरोपींना व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं जाणार आहे। सागर, आपण पाहतोय की भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणामध्ये हे एक नवी डेव्हलपमेंट आता समोर येते आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गणपत गायकवाड आणि इतर 2 जे आरोपी होते त्यांना हिल लाईन पोलीस स्टेशनमधून कळवामध्ये नेण्यात आलेलं होतं आणि आता कोर्टामध्ये त्यांना व्हीसीद्वारे हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिवाय कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये किंवा कार्यकर्ते जे आक्रमक झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून कुठेही तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी हा खबरदारीचा निर्णय घेतलेला आहे। पोलिसांनी तसा अर्ज कोर्टाकडे केलेला होता की आम्हाला व्हीसीद्वारे हजर करण्याची परवानगी मिळावी आणि त्यानंतर कोर्टानं त्यांना परवानगी दिलेली आहे। त्यामुळे पोलिसांसाठी हा एक दिलासा म्हणावा लागेल, कारण कुठल्याही तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये त्यांना यश आलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये आरोपी गणपत गायकवाड आणि त्यांच्यासोबत असणारे इतर जे 2 आरोपी आहेत त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उल्हासनगर कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं जाईल। तशा पद्धतीची तांत्रिक व्यवस्था सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आणि कोर्टामध्ये असते आणि त्याच माध्यमातून या तिघांनाही आता व्हीसीद्वारे हजर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर तशा पद्धतीचा युक्तिवाद हा वकिलांच्या माध्यमातून केला जाईल आणि जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातील। मात्र पोलीस कोठडीची मागणी करत असताना आरोपी गणपत गायकवाड आणि इतर 2 आरोपींच्या बद्दल प्राथमिक तपासामध्ये नेमकं काय काय निष्पन्न झालेलं आहे हे पोलीस कोर्टात मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पोलिसांनी केलेला विनंती अर्ज कोर्टाने स्वीकारलेला आहे आणि 3ही आरोपींना व्हीसीद्वारे आता थोड्याच वेळामध्ये उल्हासनगर कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल। त्यामुळे गणपत गायकवाड आणि इतर 2 आरोपींना किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरं एक महत्त्वाचं, गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड यालाही या प्रकरणामध्ये आरोपी बनवण्यात आले। मात्र त्याच्यासोबत असणारे त्याचे 2 साथीदार आणि वैभव गायकवाड हा सध्या तरी फरार आहेत। पोलीस संपूर्ण प्रकरणाकडे आपलं लक्ष असणारच आहे। वेळोवेळी ताजे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत।